हिंजवडी आयटी पार्क परिसरात इलेक्ट्रिक पॉवर ऑफ झाली आहे। या तांत्रिक बिघाडामुळे 24 तासापासून इलेक्ट्रिक पॉवर ऑफ झाल्याचं समजतंय। जवळपास 91 कंपन्यांचा वीज पुरवठा त्यामुळे खंडित झालाय। निवासी भागातही वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक त्रस्त झाले। रहिवाशांच्या घरातील फ्रीज, रेफ्रिजरेटर आणि पंखे बंद पडलेत। तसेच काही कंपनीच्या आयटी अभियंत्यांना त्यांच्या कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। हिंजवडी फेज 1 आणि फेज 2 परिसरातील विप्रो आणि इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांना हा इलेक्ट्रिक पॉवर ऑफचा मोठा फटका बसलाय। गेले 24 तास हिंजवडीमध्ये बऱ्याचशा रेसिडेन्शियल एरियाजमध्ये आणि मोस्ट ऑफ द फेज 2 फेज 3 इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये लाईट्स नाही आहेत। तर हे एक फार मोठं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर फेल्युअर आहे। सातत्याने हिंजवडी आयटी पार्कचे आम्ही विषय उचलत आहे, पण त्याच्यामध्ये आता जर इलेक्ट्रिसिटीचं पण जर असं मोठं आउटेज व्हायला लागलं तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या लेवलचं आहे का, जितकं आपली सिटी ग्रो होती किंवा आपल्या आयटी पार्क ग्रो होते, तर ह्याच्यावरती सरकारने एक भरीव लक्ष घालणं गरजेचं आहे। या एरियामधला जो आता विस्कळीत झालेला सप्लाय आहे तर तो पूर्णपणे पूर्ण व्हायला 9 तारीख सकाळीपर्यंत होऊ शकतो। 9 तारखेला सकाळपर्यंत होऊ शकतो। आता तरी पण महावितरणने खूप प्रयत्न करून हिंजवडी 1 जिथं पॉवर सप्लाय अवेलेबल आहे तिथून हिंजवडी 2ला चालू केलं आहे आणि जवळजवळ 12,000 कन्झ्युमर्स म्हणजे रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स यांना सप्लाय पूर्ववत केलेला आहे। तर तांत्रिक बिघाडामुळे हा मोठा पॉवर ऑफ झालेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। पाहूया। हिंजवडी आयटी पार्कमध्ये आज दिवसभर वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि यामुळे इथल्या कंपन्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। काल दुपारपासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे येथील 70 ते 80 पेक्षा अधिक कंपन्यांना ह्याचा फटका बसलेला आहे। तर 52,000 पेक्षा अधिक वीज ग्राहकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतोय। अजून 2 दिवस ह्या सर्व दुरुस्तीच्या कामाला लागणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। आपण आता या ठिकाणी पाहू शकतो, हीच ती विद्युत पुरवणारी जी लाईन आहे त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा सर्व फटका इथल्या रहिवासी असतील किंवा आयटी अभियंते असतील यांना सहन करावा लागतोय। लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं असाच प्रयत्न ह्या सर्वांकडून आहे, परंतु 2 दिवस लागणार असल्याचं देखील इथल्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आयटी अभियंते आहेत त्यांच्यावरती आता वर्क फ्रॉम होम करण्याची वेळ आलेली आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, हिंजवडी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।